महिला हॉस्पिटल, विमानतळ, साखर कारखाना, रस्ता दर्जेदार व सर्व सुविधायुक्त करण्यासाठी समन्वयानं काम करा, महापौर विनायक कोंड्याल यांचं आवाहन. महिला हॉस्पिटल ते विमानतळ ते साखर कारखाने या शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकास कामाबाबत आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्याचं काम सुरू असून पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन, वीज वाहिन्या तसेच इतर भूमिगत सुविधांची कामं पूर्ण करून भविष्यात रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयानं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित विभागांच्या संयुक्त पाहणीनंतर MSIDCकडे पाठवण्यात आलेल्या पत्रातील सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला हॉस्पिटल ते साखर कारखाने या मार्गावरील विद्यमान ड्रेनेज लाईन, 500 मिलीमीटर व्यासाची पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज तसेच रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी संदर्भातील आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की हा रस्ता शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी एकत्र नियोजन करून काम करावं. रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा खोदकामाची आवश्यकता निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. तसेच नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारा रस्ता करण्यात यावा. बैठकीत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन होंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, MSIDCचे कार्यकारी अभियंता उमेश झगडे, उपायुक्त गिरीश पंडित, नगरसेवक सात्विक बडवे, शिवाजी वाघमोडे, वैभव हत्तुरे, दीपक जमादार, जयकुमार माने, अजर हुंडेकरी, अझरुद्दीन जहागीरदार, नगरसेविका संगीता जाधव, अनिसा मोगल, साफिया चौधरी, MSIDCचे अधिकारी प्रवीण जोशी, सय्यद पिरजादे उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या तांत्रिक बाबी, आवश्यक सुधारणा आणि समन्वयाबाबत सादरीकरण केलं. बैठकीत महिला हॉस्पिटल ते विमानतळ ते साखर कारखाना या मार्गावरील ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, चौकांचं नियोजन, भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित विभागांनी वेळबद्ध नियोजन करून कामं पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महापौर विनायक कोंड्याल यांनी या प्रकल्पाचं काम उच्च दर्जाचं, नागरिकाभिमुख आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पूर्ण करण्यात यावं. प्रत्येक टप्प्यावर संबंधित लोकप्रतिनिधी व विभागांनी समन्वय ठेवून काम करावं असे निर्देश बैठकीत दिलेत.